नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे मा बरेवान माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता आपण असू चंदगड हेरे तिलारी रोडवर होऊ शकतात आणि आपण जातो तांबरी नदीवर असलेला ब्रिज बघण्यासाठी, म्हणजे पूल बघण्यासाठी. आणि पुलावर म्हणजे नदी किती पाणी इला काय इला आता बघण्यासाठी जातो. आणि नदीच्या साईडनं सगळी शेतीच असा, त्यामुळे आता शेतीची पण कामं चालू झाली आहेत बऱ्यापैकी लोकांची. ती पण बघूया आपण आणि तुमका पण दाखवूया. ताच बघण्यासाठी जातो आपण. आणि भयानक पाऊस चालू आजच्या दिवसात तरी. आज 4 तारीख 4 जुलै आणि आजच्या दिवसात तरी इतकं भयानक पाऊस चालू आहे ना, खतरनाक. त्यासाठी आंबोली चौकी तरी भरपूर पाऊस हा, कारण फाटवडी डॅम म्हणजेच आपला घटप्रभा नदीवर बांधलेला फाटवडी डॅम ओव्हरफ्लो झाला आणि फुल झाला. त्यानंतर हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुला पर्याय मार्ग केलेला होता, तो पण वाहून गेला. असा भयानक पाऊस लागता. तर बघूया आपण ह्या पण पुलावर काय काय परिस्थिती आहे, किती पाणी इला काय. आणि बऱ्यापैकी शेतीची कामं चालू झाली आहेत आता लोकांची, ती पण दाखवूया तुमका थोड्या वेळात. पहिला पूल बघून येऊया आपण, चला. आणि आपण चालतच जातो चला जाऊया. बघू शकतात कुशल करूचा डॉक्टर. काय म्हणताय सर? तर म्हणजे आपण बऱ्यापैकी पुलाकडे पोचलेलो असू आणि यासाठी बघू शकतात भात लावतात लोक. चला जाऊया नदीवर. तर मंडळी आपण पोचलेलो असू तांबरेपण नदीवर असलेला पूल, चंदगडचा ब्रिज इकडे पोचलेलो असं बघू शकतात. आणि पाणी म्हटलं तर बऱ्यापैकी असा बघू शकतात. मला वाटतं मासे पकडतात, बघू शकतात पाणी. बऱ्यापैकी पाणी हा पुलावर. बघू शकतात बऱ्यापैकी पाणी इला पुलावर, पुलावर म्हणजे नदीला. काय बघडले झाले वा वा. मासे पकडतात. काहीतरी पडला आणि अर्ध रस्तो ब्लॉक झाला. होऊ शकतात बऱ्यापैकी नदी भरलेली आहे. आणि 2-3 दिवस जर पाऊस लागलो तर वर येऊ शकता पाणी. तर आपण आता ना असाच बायपास रोड हा, त्या रोडने जाऊया. आणि बायपास रोडच्या बाजूला सगळी शेती आहे, तर शेती पण दाखवूया तुमका कशी काय काय चालू आहे लोकांचा काय काय. तर आपण दाखवूया. बघूया आपण खाली गावाचं नाही चिखलात, तरी पण वैनात दाखवूया आपण रस्त्यावर ना. चला जाऊया आता परत आपण चंदगडात. चंदगड नाही म्हणता आहे ना 1 किलोमीटरवर हा, तर 1 किलोमीटर आपण गेलो पुढे. चला जाऊया. येताना चालतच गेले, जाताना पण आता चालतच जाऊ. चला. त्या बघू शकतात चंदगड आहे ना 1 किलोमीटर. आणि जे दिसतं आता चंदगड आहे सगळं. थोडा वेळ झालो पाऊस नव्हतो आणि आता परत येलो बघा जोरात पाऊस. एकदम मस्त पाऊस लागला बघा, डेंजर वारा बिरा सुटला. तर मंडळी आपण चंदगडात पोचलेलो असू आणि थोडं दम लावलं माका योग. आणि आहे ना अमोलबारच्या समोर एक विहीर राहत आहे आणि त्या विहिरीसाठी ह्या पण लावलेला बघू शकतात. हे बघा असं सावधान धोकादायक ठिकाण असा वगैरे नगरपंचायतने लावलं ना. त्यासाठी ना न बांधलेली एक विहीर आहे, शेतविहीर, जी की रस्त्यालागतच आहे. आणि ह्या साईडने येणारी जी लोक आहेत ना तिलारीकडनं हिऱ्याकडनं, त्यांच्यासाठी सावधगिरीचं ह्या तो शक्य होईल तितक्या ह्या बाजूनच चला. ही बघा एकदम जवळ विहीर आहे, ती रस्त्याक लागान विहीर आहे.
तर त्यामुळे काळजीपूर्वक जाताना आहे ना जावा. आणि इतकी खोल आहे ना, आता बघू शकतो बऱ्यापैकी भरली आहे ती, शेत विहीर आहे ती. आणि ह्यासाठीनं असं जाया ह्यासाठी जास्त येऊ नका, इतक्याच सांगत होता माका. तर बघू शकतात. चला, तर नगरपंचायतने इथे लावल्या ना बोर्ड, तो पण बोर्ड आता तुटला, धोकादायक ठिकाण वगैरे असा. आणि हे आपलं चंदगड म्हणून लिहिलेलं बघा. आणि हे आपलं गडिंग्लज कोल्हापूरकडे जाणं म्हणजे बेळगाव रोडला जाऊन टच होता तो ह्यो बायपास रस्तो. तर आपण त्याच रस्त्याने आता जाणार असू. तर चला जाऊया. तर म्हणजे तुम्ही जर ना तिलारी साईडने येत असाल, हेऱ्या साईडने येत असत ना, तर मार्केटमध्ये न जाता ह्या साईड हे बघा गडिंग्लज बेळगाव बायपास रस्तो हा ह्यो, जे की अंमलबारच्या राईट साईडने जाता त्या रस्त्याने जाऊ शकतात. त्यामुळे तुमका एक फायदा हा, छोटी गाडी असतात तर, मोठी ट्रक असतात तर जाऊ नका, कारण रस्तो लई छोटा पडतो. तर एक फायदा हा, जा मार्केटमध्ये ट्रॅफिक लागताना तर त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. आणि बघितलं असतं माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये कसा ट्रॅफिक लागता, बस म्हणा किंवा थांबलेली गाडी असली ना तर 2 गाडी पासच जाणत नाही, अशी तर ट्रॅफिक लागतात. त्यामुळे तुमका ह्यो बायपास रस्तो एक चांगला. तर ह्यानं तुम्ही डायरेक्ट जो आपलं कॉलेज रोड आहे ना बेळगाव रोड, त्या रोडकडे बाहेर पडतात. त्यामुळे तुमचा मार्केटमध्ये काम नसतात तर ह्या रोडचा तुम्ही वापर करू शकता. धन्यवाद. बघू शकतात हे असं रोड हा, आणि ह्या रोडची पूर्ण साईडने अशी शेती आहे बघा. त्यासाठी शेती चालू आहे, काय काय भात लावतो तुम्ही पण, चिखल वगैरे करून बघू शकतात. मस्त नजारा. आणि या ना पुरात काय दिसणार नाही, पूर जर इलो तर, पण यंदा काय अजून पूर नाही हो का. आणि त्यासाठी घ्या बघा आपला कॉलेज दिसता, या कॉलेज आपला. आणि ही सगळी कॉलेज रोड हो, आणि हो आपलं बायपास रोड. का काय अवस्था झाली आहे सध्या. साईड जाऊया. तर मंडळी आपण बऱ्यापैकी चलत इलो हा, आणि अजून शेती लावताना कोण दिसत नाही आहेत आपण. सध्या चिखल वगैरे करून ठेवले नाही या लोकांनी, अजून जी रॉप लावलेली असतात ती काढलेली नाही हा. तर बघू शकता चिखल वगैरे केल्याने. आणि त्यासाठी बघू शकता ही बघा ही रॉप लावलेली आहे जी अजून काढलेली नाही. बघू शकतात चिखल वगैरे केल्याने आहे बघा. बघूया कधी लावतात मंडळी. आता आपण बरोबर बाहेर पडलेलो असं बघू शकतात, चंदगड बेळगाव चंदगड फाटा रोडवर बघू शकतात. ह्या चंदगड फाटा रोड, ह्या जुना स्टँड, आणि हाय पण लिहिलेला बघू शकतात, हेरा नागे नांदोडे पणजी गोवा बायपास रोड. ह्यो ह्या रोडने आपण इलो आणि या रोडला बाहेर पडलो. त्यामुळे ह्या साईडनं मार्केट चुकला असं तुम्ही या रस्त्याचा वापर करू शकतात. बघू शकतात पण बरोबर जुन्या स्टँडवर पोचलेलो असो. आता आपण बरोबर चौकात पोचलेलो असो. ही पाहिजे पणजी कोल्हापूर बस, आणि पाऊस आता इलो पोचलो आपण. मंडळी आता आपण हा व्हिडिओ संपवूया. तर या व्हिडिओत मला इतकंच सांगायचं होता की चंदगडमध्ये सध्या कसं पाऊस हा, नदी वगैरे कशी भरली हा, आणि पर्यायी मार्ग दाखवत होतं एक बायपास रस्तो जो की चंदगडातना डायरेक्ट म्हणजे चंदगड सोडून बाहेर पडता, मार्केट सोडून, तोही दाखवत होतो, तो दाखवलो आपण. आणि चंदगडात सध्या ना भरपूर पाऊस हा, भयानक पाऊस लागता बघू शकतात. तर तुमच्याकडे पावसाचे काय अपडेट हा कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.